श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। अत्रिपुत्र दत्तात्रेयांचे अवतार स्वरूप असलेले साक्षात शिवस्वरूप असलेल्या शिवचिदंबरांच्या विश्वविख्यात यज्ञाचं सुंदर असं वर्णन ऐकत असताना हा विश्वविख्यात यज्ञ प्रभवनाम संवत्सरात सुरू झाला खरा। पहिल्याच दिवशी 52,200 पान ब्राह्मण भोजनाचं झालं असं वर्णन काल मी आपल्या पुढे ठेवलं होतं। बघा, प्रसंग असा घडला, यज्ञ सुरू तर झाला, वेगवेगळ्या पद्धतीच्या काय आहे, एवढा मोठा यज्ञाचं जे आयोजन आहे, काही ना काहीतरी अडीअडचणी येत असतात, पण त्याही भगवंतांच्या शिवचिदंबरांच्या भगवान शिवचिदंबरांच्या लीला अशा जबरदस्त होत्या। एक आचारी भाजी चालू असताना भाजीच्या जी भाजी शिजत होती त्या पात्रातच पडत होता। त्या गरम गरम शिजणाऱ्या उकळणाऱ्या त्या पात्रामध्ये जी भाजी ती शिजत होती त्यात तो आचारी पडलेला होता, परंतु तरीसुद्धा शिवचिदंबरांच्या कृपेने त्याला जीवदान मिळालं आणि तो आचारी व्यवस्थित त्याची प्रकृती शिवचिदंबरांच्या कृपेने झाली। हा एक प्रसंग घडला न घडला असे अनेक छोटे मोठे प्रसंग घडत राहिले, परंतु त्या यज्ञ प्रसंगामध्ये शिवचिदंबरांची कृपा प्रत्येकाला पदोपदी जाणवत होती की हे आपल्या इच्छेनं नाही चाललेलं, हे आपल्या मतीनं पण चाललेलं नाही, हे काम परमेश्वरी सत्तेचं चाललंय। हा विश्वविख्यात असा यज्ञ चाललाय। हा यज्ञच खूप मोठा आहे। बघा, यज्ञाचं फार मोठं महात्म्य आहे। यजन किंवा हवन असं त्याला म्हटलं जातं। हवन करायचं आहे यज्ञामध्ये। हवन म्हणजे काय? आमचे महाराज फार छान सांगायचे, शंकराचार्य स्वामीजी ते म्हणायचे, हवं 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 असं जे वाटतं ते न व्हावं म्हणजे हवन व्हावं। मला जे जे हवंय 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 असं जे वाटत राहतं जीवाला ते वाटू नये, ते आता नको मला। हवं हवं असं जे न व्हावं म्हणजे हवन व्हावं, म्हणून हवन करायचं असतं, म्हणून यज्ञ यागादी कर्म करायचे असतात। ह्या विश्वविख्यात यज्ञाची सुरुवात झाल्यानंतर मागे मी आपल्याला मुंजीच्या वेळेला तूप कमी पडलं तेव्हा काय घडलं हा प्रसंग सांगितला। नेमकं या यज्ञाच्या वेळेला सुद्धा मलापहा नदीच्या काठीच घडलेला हा प्रसंग। हा यज्ञ चालू असताना अचानक आचार्यांची 4-5 जणांची जी त्यांची काम करणारी जी ती मंडळी होती ती पटकन धावत आली, प्रभू तूप कमी पडलंय हो। मागच्या वेळेप्रमाणेच असाच प्रसंग घडलाय, परंतु तूप होतं ते मिळालेलं जमा झालेलं संपलंय, काय करावं? ते म्हणाले, मागच्या वेळेला आपण केलेला प्रकार लक्षात नाही का राहिला, विसरलात का? अहो, ती भगवती मलापहा नदी आहे, तिच्या चरणी प्रार्थना करू। मागे तुम्हाला बोध केला होता, उसनं घेतलं ते तिला परत दिलं म्हणून तिनं आपल्याला दिलं। आज आपण परत जाण्यासाठी तिच्याकडे हात जोडायला तिथे जायला लायक आहोत का? कारण मागचं घेतलेलं उसनं आपण तिला परत देऊ केलेलं आहे। एखाद्याचं उसनं आपण घेतलं तर परत त्याला जर दिलं तर त्याच्या दारात पुन्हा जाण्यासाठी आपण उभं राहू शकतो, पण पहिलंच अजून दिलेलं नसेल आणि परत पुढचं पुन्हा निराळं उसनं मागतोय तर समोरचा माणूस देईल का? ते म्हणाले, ती भगवती कृपा करण्यासाठीच बसलेली आहे, चला म्हणाले सगळे मिळून जाऊ। पुन्हा मलापहा नदीला प्रार्थना केली, याचना केली, आई भगवती तू माझी लाज राख। शिवचिदंबरांनी हा जो यज्ञ आरंभ केला होता तेव्हा ब्राह्मण पंक्तीसाठी खोळंबले आणि दुसऱ्यांदा एकदा ही दिव्य घटना घडली की आई भगवतीला पुन्हा एकदा प्रार्थना केल्यानंतर भगवती मलापहा नदीने पुन्हा एकदा तुपाची योजना पूर्णत्वाला करून दिली आणि त्या दिवशी 94,800 पान ब्राह्मण भोजनाचं झालं। लक्षात घ्या, धन्य झाले जन सेवुनिया अन्न यज्ञे प्रसादान्न शिवचिदंबरांचे। हा यज्ञ आता हळूहळू शेवटच्या टप्प्यात येऊ लागला तेव्हा अवभृत स्नान नावाचा एक प्रकार होता, तो अवभृत स्नान
ते करण्यासाठी सर्वजण निघाले. हे तर चरित्र ऐकण्यासारखंच आहे. त्यांना मानणारे जे वेगवेगळे राजे होते, मांडलिक राजे होते किंवा अन्य लोक होते, काही संस्थानिक होते, जे काही उच्च अधिकारी पदावरची मंडळी होती, जी यांना गुरुस्थानी मानत होती, ती स्वतः यज्ञात सहभागी झालेली होती. बघा, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण यांच्याबरोबर या ईश्वरी कार्यात सहभागी होते. आणि आता अवभृत स्नान म्हणजे यज्ञाच्या शेवटी नदीत स्नान करायचं असतं. प्रसंग असा झाला, नदीचं पाणी फक्त पोटरीपर्यंत, नडगीपर्यंत, म्हणजे आपण असं म्हणूया गुडघ्याच्या खालपर्यंत पाणी होतं आणि हजारो लोक नदीत स्नान करणार. शिवचिदंबर स्नान केल्यानंतर त्यांच्या अंगावरचं पाणी आपल्या अंगावर यावं म्हणून सगळेजण ह्या पर्वकाळच आपण साध्य करूया, साधून घेऊया म्हणून सगळेजण वाट पाहत होते. आता शिवचिदंबर निघाले अवभृत स्नानाला. ते कसे निघाले? देव मेळाव्यात शोभती शंकर तैसे चिदंबर भक्तांचवे. जणू काही देवांचा मेळावा भरला आणि त्या देवांच्या मेळाव्यामध्ये भगवान शिवशंकर शोभून दिसावेत अशा पद्धतीनं शिवचिदंबर दिसत आहेत. पुढे मागे राजे आहेत, त्यांचे हत्ती आहेत. त्या हत्तीच्या हातात साखळदंड दिलेले आहेत आणि त्याच्यावरती साखळदंडाची एक जणू काही एक मर्यादा आखली आहे की त्यांच्यापाशी गर्दी करू नये लोकांनी म्हणून. आणि त्या मर्यादेतून त्या अंतराने आतमध्ये प्रवेश केला नदीच्या पात्रात. भगवतीला प्रार्थना केली की आई भगवती, तुझ्यात स्नान करायला सर्वजण उत्सुक आहेत, पण तुझी अवस्था एवढी आहे. गंगासुद्धा किती प्रसन्न झाली होती, मला पहा नदी. बघा, 5 तोफा डागल्या जाणार होत्या स्नानाच्या वेळेला चिदंबर महास्वामींच्या. स्वामीजींनी प्रार्थना करता क्षणी ते पाणी छातीपर्यंत आलं. सर्वांना आनंद झाला. सर्वत्र शिवचिदंबर जय चिदंबर, शिवचिदंबर जय चिदंबर, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ताशा ललकाऱ्या सुरू झाल्या. तिथं सर्वत्रांनी शिवचिदंबरांनी स्नान केल्यावर सर्वांनी स्नान केलं. सज्जन हो, ते झाल्यानंतर काय घडलं नेमकं आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू. हे स्नान काय होतं, या स्नानानंतर काय घटना घडली, ती अतिशय ऐकण्यासारखी आणि ती फारच उद्बोधक आणि अतिशय बोध घेण्यासारखी गोष्ट आहे. ती आपण उद्याच्या चरित्राख्यानात ऐकूया. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.